नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नागावमध्ये चिमुकलीचा करंट लागून दुर्दैवी अंत. पोटाची भूक भागवण्यासाठी आणि 4 पैसे कमवून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी हजारो मैल दूरवरून आलेल्या एका निष्पाप परप्रांतीय मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नागाव तालुका हातकणंगले येथील संभाजीनगर परिसरात घर मालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि विजेच्या उघड्या तारांमुळे अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. भाड्याच्या हव्यासापोटी मजुरांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या घर मालकांच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकलीचा हकनाक बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शिरोली MIDC हा परिसर औद्योगिक केंद्र असल्याने येथे पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर भारत व इतर राज्यातून आलेले शेकडो परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. नागाव येथील संभाजीनगरमध्ये साळुंके नामक घरमालकाने आपल्या घरामध्ये अनेक परप्रांतीय मजूर कुटुंबे भाडेकरू म्हणून ठेवली आहेत. या घराच्या परिसरात अनेक भाडेकरू राहतात. त्या जागेत विजेच्या वायर्स अत्यंत बेदरकारपणे आणि उघड्या स्वरूपात पसरलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे खेळत असताना या 3 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेचा अनवधानाने या उघड्या विजेच्या वायरला स्पर्श झाला. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की काही क्षणातच या चिमुकलीला जोरदार करंट लागला. काही समजण्याच्या आत विजेच्या धक्क्याने त्या निष्पाप बालिकेचे शरीर काळे निळे पडले. तिला वाचवण्याची ही संधीही निसर्गाने दिली नाही आणि तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.